थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज आपण ऐकत होता मारुती चोरगे यांचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. यवती पंचक्रोशी अंतर्गत चंद्रभागा रूरल डेव्हलपर्स पुरस्कृत यवती प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक पहिलं. थँक्यू सो मच. टॉस इथे जिंकलाय. अर्थातच टीम फिल्डिंग करणारी आपण पाहतोय परी 11 कराड या संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. आमंत्रित केले कबीर 11 संघाला. बॅटिंगसाठी सलामीची जोडी अर्थातच पाहायला मिळते कबीर 11 संघाकडनं. बॅटिंग साठी स्वप्नील आणि महेश. स्वप्नील आणि महेश आलाय. स्वप्नील स्ट्राइक एंडला, महेश नॉन सेकंड एंडला पाहतोय. गोल्डन स्ट्राइक वरती अधिक. स्वप्नील आणि महेश आणि गोलंदाजी स्ट्राइक वरती अधिक. स्वप्नील स्ट्राइक एंडला, नॉन सेकंडला महेशला पाहतोय. परी 11 चा दबदबा पाहायला मिळालाय. आतापर्यंत त्यांनी 3 मॅच जिंकल्यात. पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला होईल सुरुवात. पहिला बॉल अधिक यांचा स्वप्नील साठी. पहिलाच बॉल ड्राइव्ह केलाय. ऑफ ड्राइव्हचा प्रयत्न 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप तिथे करत असताना आपण जर पाहायला गेलं तर एका बाजूला टीम कबीर 11 अर्थातच सचिन दादा जाधव यांच्या मालकीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहायला गेलं तर परी 11 शेवाळेवाडी, पांडुरंग शेवाळे भाऊ आणि सूरज भैया शेवाळे यांच्या मालकीचा संघ. या दोन संघांमधली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. जवळ मॅचच्या दिशेने पुढचा बॉल अधिक यांचा. श्विझिट उलटा फटका, रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये स्वप्नीलच्या माध्यमातून. त्याला माहिती आहे अगदी पॉइंटचा कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये एक्स्ट्रा कव्हरला आणि त्यामुळे ते गॅप शोधण्याचा प्रयत्न. कारण 2 पॉवर प्लेचे षटक सुरू आहेत. 2 क्षेत्ररक्षक अगदी एक लॉंग ऑफ आणि तिकडे आपण जर पाहायला गेलं तर मिड विकेट. 2 क्षेत्ररक्षक त्यांनी संपूर्ण क्षेत्र खुलं आहे. 30 क्षेत्र अगदी क्षेत्राच्या आतमध्ये सर्व फिल्डर पाहायला मिळत आहे. व्हाईट बॉलचा इशारा, अंपायरचा अवंतर, धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. खूप चांगली क्रीडा स्पर्धा. आजचा दुसरा दिवस. होमचा एमटीसीच्या माध्यमातून संपूर्ण क्रीडा स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. बॅटला ब्रश झालाय. बॅटला ब्रश झाला होता. विकेट कीपरने लाईन मिस केली. कॉट बिहाइंड द विकेट करण्याचा प्रयत्न होता परंतु विकेट कीपरने तिथे लाईन मिस केली. जिथे आपल्याला पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी अधिक यांच्या माध्यमातून, कारण त्यांना माहिती आहे ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. 4था विजय असेल ही मॅच त्यांनी जिंकली तर. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल अगदी रीड केलं जात आहे बॅट्समनला आणि याचसाठी अधिक ओळखले जातात एक तेजतर्रार गोलंदाज अधिक शेवाळे. जबरदस्त स्ट्रोक मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. अप्रतिम एफर्ट्स. चांगले एफर्ट्स तिथे पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने मात्र बॉल अडवण्याचा प्रयत्न यस तिसऱ्या पंचांना रेफर केलंय पाहावं लागेल. ओमचा एमटीसी अक्षय शेट मात्रे चेक करतायत. हा एक्शन रिप्ले. ओमचा एमटीसीच्या माध्यमातून एलिव्हेशन प्राप्त झालं होतं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. अगदी जजमेंट पाहू शकता. नाहीये. सेफ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा आलात. खोदून काढलाय. मनगटाचा वापर केलाय. मिड ऑफ तैनात. एकच धाव. सिंगल इथे.
ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. कबीर 11 संघ 4 नो लॉस 4 धाबा. डीजे नितीन शेवाळे मागील मॅचचा हिरो. नितीन या. सुजितची कमतरता पाहायला मिळते. तो मॅच साठी गेलाय दुसऱ्या ठिकाणी. 3 मॅच त्याने जिंकून दिल्यात आपल्या संघाला आणि क्वालिफाय झालेला पहिला संघ परी 11 संघ टॉप 4 मध्ये. थोडीशा चुरशीच्या मॅचेस पाहायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये. यवती पंचक्रोशी विरोधात कराड 11 ही प्रेक्षणीय लढत, मैत्रीपूर्व लढत पाहायला मिळेल. दुपारी ठीक 3 वाजता ही मॅच आपल्याला प्रेक्षणीय सामना. 6व्या मॅचच्या दिशेने पहिलं षटक समाप्त. 4 धावा धावफलकावरती कबीर 11 संघाच्या. गोलंदाजी ट्रॅकवरती विनोद आलाय. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा स्वप्नील. अगदी इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. डीडी सरांना विनंती करेन की या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच किताब द्यायचा आहे. नितीन याला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आणि त्याचबरोबर आणि 70ची कॅप. जबरदस्त स्ट्रोक इनफिल्डच्या वरून उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट कॅच ड्रॉप. व्यासपीठावरती आपण डीडी सरांच्या शोभा हस्ते नितीन यांना प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र दिला जातोय. थँक्यू सो मच. खूप चांगला खेळ गोलंदाजी राहिली खूप चांगल्या पद्धतीने. नितीनच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. बॉल तर हवेत. एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे 2 धाबा. 2 धाबा तिथे प्राप्त होत असताना मात्र पाहायला मिळायला 2 धाबा येत आहेत आणि या 2 धाब्याने धाव फलक मात्र पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल. अर्थातच पुढचा बॉल 8 धाबा धावफलकावरती. ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. एक टप्पा घेत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. जशास तसं दिले उत्तर. टीट फॉर टॅट. फलंदाज बाद. उमेश बॅक टू द पॅव्हलियन. कबीर 11 संघ शेळकेवाडी त्याच्या विरोधात परी 11. विनोदचा पुढचा बॉल किरण साठी पाहूयात.
आल्याला आक्रमण करण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढली आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतोय, चांगला स्टॉप तिथे केलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का? नाही, थांबवलाय. 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. हो येस, इथे चौकार आहे. 4 धावा ही खेळाडूवृत्ती दाखवली आहे आणि क्षेत्ररक्षकाने देखील सांगितलंय की हा चौकार आहे आणि ही इमानदारी, ही खरं खेळा, कुठं खेळू नका. नंतर टीमची धाव संख्या मात्र चौकाराच्या मदतीने अंतिमच्या बॉलवरती चौकाराला 16 धाव्यांवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा अधिक गोलंदाजी ट्रॅक वरती. संघासाठी तिसरा वैयक्तिक, दुसरं षटक. 16 वरती 1. टीम कबीर 11 संघ तिसऱ्या षटकासाठी अधिक आलेत. चला मॅच थोडी स्पीडअप घ्या. चला मॅचला सुरुवात करा. गती द्यायची थोडीशी मॅचला. अधिक यांचा हा बॉल लोअर फुलटॉस होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला. शरीपासून थोडासा दूर ठेवलाय. आलाय तो डॉट बॉल. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगला स्टॉप तिथे करत असताना अधिक सुजीची थोडीशी कमतरता भासते गोलंदाजीमध्ये. जिथे पाहायला गेले तर पहिलं षटक अधिक यांनी हाताळलं, दुसरं षटक विनोद आणि पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी अधिक यांचा हा बॉल थोडासा बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. आव्हान धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती जरूर ऍड होईल. टीमच्या खात्यामध्ये एक धाव म्हणजे टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 17 या धावसंख्येवरती. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सातत्याने मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय आणि तेच केलं जात आहे. चांगली रणनीती आखण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी अधिकच्या माध्यमातून. जिथे व्हाईट बॉल आला होता परंतु त्यानंतरचा हे कमबॅक जरूर पाहायला मिळते. मिडल ओव्हरमध्ये चांगलं षटक, हुक करण्याचा प्रयत्न परंतु अगदी मोठा स्ट्रोक होता. तिथे जास्त काही मिळणार नाही. फक्त सिंगल येईल. डी झोन मध्ये एकच धाव. तुम्ही कितीही मोठा फटका मारला तरी पाठीमागचं क्षेत्र हे संपूर्ण घोषांकीय क्षेत्र आहे. तिथे तुम्हाला फक्त आणि फक्त एकच धाव प्राप्त होणार आहे. जास्त काही मिळणार नाहीये. खराब दिशा. बॉल हातातून स्किड झालाय. नो बॉलचा इशारा. अगदी विकेटच्या बाहेर बॉल रिलीज केलाय. स्किट होतोय. नो बॉल म्हणजे आता उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल कशा पद्धतीने मात्र खेळला जाईल. स्वप्नील वरती नजरा. फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटच्या बॉल वरती सिंगल डबल की षटकार चौकार की डॉट बॉल. फ्री हिटचा बॉल होता. बॅटला ब्रश झालाय. चेंडू घोषांकीय क्षेत्रामध्ये एकच धाव. त्यांना माहिती आहे अगदी अनुभव आहे. अनुभव गाठीशी असताना मात्र हा गोलंदाज ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी करतोय. मोठे फटके येऊ देत नाहीये. जखडून आखडून ठेवलंय पॅटरला. चांगली रणनीती आखली आहे. जामच हवा लागायला लागली रे. जामच हवा लागायला लागली.
फटका सजवलाय जरूर, क्षेत्ररक्षक आहे आणि चुकी झाली आहे. कॅच ड्रॉप. अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अधिक यांनी तैनात केला होता. त्याला सांगितलं होतं की तू बाउंड्री लाईनच्या दिशेने उभा राहू नकोस, थोडासा पुढे येऊन उभा राहा, कॅच तुझ्याकडे येऊ शकते. संधी क्रिएट केली होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या 22 22 धावा. खोदून काढलाय, मनगटाचा वापर केलाय एक्स्ट्रा कव्हरला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, इथे जोकिंग पत्करली होती परंतु नाही. चांगला कॉल किरणच्या माध्यमातून. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 23 ला 1. कबीर 11 संघ 23. लॉस ऑफ दी 1 विकेट. चौथ्या षटकासाठी मात्र गोलंदाज मात्र वापरला जातोय. अमोल आलाय. चौथं षटक हाताळण्यासाठी. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये या सर्व मॅचेस आपण अनुभवत आहे. अगदी प्रत्येक मॅच चुरशीची होते. या मॅच मध्ये देखील प्रत्येकाला विजय मिळवायचा आहे. जिथे 2 मॅचेस कबीर 11 हरलाय, या मॅच मध्ये दबदबा पाहायला मिळेल का आणि 1 गुण मिळवतील का? शरीरापासून दूर ठेवलाय. वाईट बॉलचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. 24 24 धावा. खूप चांगलं आयोजन आणि नियोजन आजच्या दिवसामध्ये. सलग 3 दिवसे ही क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. पुन्हा एकदा खराब दिशा, खराब लाईन, व्हाईट बॉलचा इशारा, अंपायरचा एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन 1 धाव. सलगचे 2 वाईट आतापर्यंत त्यांनी हाताळलेत. अवांतर धावसंख्येमध्ये सातत्याने भर पडले. खूप चांगली क्रीडा स्पर्धा. सन्माननीय आदरणीय सचिनजी पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अनेक मान्यवरांची मानदेळी या स्पर्धेसाठी मात्र जरूर पाहायला मिळते. कालचा पहिला दिवस आपण पाहिला. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा, ग्रँड ओपनिंग सेरेमनी शेवटी प्रीमियर लीगची पाहिली. हेलिकॉप्टर बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि काय घडलंय? बॉलर किती असू दे चॅप्टर, स्वप्नील मारतोय गुलीगत ढगात. हेलिकॉप्टर षटकार. आलाय टीमच्या खात्यामध्ये षटकार आणि 31 31. ओहो, पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवलाय. व्हाईट बॉल. लाईन थोडीशी चुकली जाते. दिशेपासून थोडासा भरकटत चाललाय हा गोलंदाज. चांगला टप्पा, चांगला लाईन आणि अचूक लेंथ वरती मात्र तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 विकेट आतापर्यंत गमावली आहे कबीर 11 संघाने. पुढचा बॉल लोअर फुल टॉस होता, त्याच्यावरती आक्रमण केलंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव स्वप्नीलच्या खात्यामध्ये आणि टीमच्या खात्यामध्ये. 33 धावा, डबल 3. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती. टीमची धावसंख्या 33. बॉल देखील झाले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 बॉल, डबल 3 3 3. जबरदस्त स्ट्रोक. दे धक्का, हा घे छक्का. षटकार. पायावरती तोल सांभाळत किरणच्या पाठमधून अगदी षटकाराचे रन जमा करतोय किरण. मागच्या पायावरती हा तोल सांभाळत ऍक्शन रिप्ले पाहू शकता. थोडासा मागचा पाय वाकवला आणि त्याच्यावरती आक्रमण केलंय. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक 39. ओहो, टप्पा पडल्यानंतर राईज होतोय. हा टप्पा हाताळायचा, ही लाईन हाताळायची आहे. चांगलं कमबॅक, चांगलं कमबॅक अमोलचं. चांगलं कमबॅक तिथे पाहायला मिळालं. चांगला बॉल. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर झाले. आलाय तो डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 39. 4 षटक समाप्त. 39 धावा धावफलकावरती लागल्यात. लॉस ऑफ दी 1 विकेट. अगदी चांगली रणनीती. चला थोडस स्पीडअप घ्या. अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत, त्यामुळे विनंती करतोय थोडस
या मॅच मध्ये अगदी चांगली रणनीती. नानासो स्वप्नील स्ट्राईकला. हो आखूड टप्प्याचा बॉल होता. परफ्यूम डिलिव्हरी. अगदी चांगला बॉल धीम्या गतीने टाकलाय स्वप्नील साठी हा बॉल चूक टप्प्यावरती. शॉर्ट बॉल पुल केलाय. गिली गिली गप्पा खुश वही रंबा बीच में या खंबा बॉल जाएगा लंबा ये लगा छक्का. ओहो इथे मिसटायमिंग स्ट्रोक आहे परंतु बॉल जाईल वावराच्या बाहेर बांधाच्या पल्याड. आणखीन एक येतोय. लाखाशिवाय बात नाही वडापाव शिवाय 2 पाव. षटकार मारतोय स्वप्नील भाऊ. षटकार. षटकाराची आतिषबाजी स्वप्नीलच्या बॅटमधून 29 धावांवरती खेळतोय. नानासो यांचं कमबॅक होईल का? अजूनही 3 बॉल शिल्लक. 51 धावा धावफलकावरती लागत असताना चला जुना बॉल द्या. एक्कावन्न धावा अर्धशतक कंप्लीट झालाय. यानंतरची मॅच जय महाराष्ट्र युवती आणि त्यांच्या विरोधात हायड्रोटेक वॉरियर्स. यानंतरची मॅच आहे. टॉस साठी रेडी राहायचंय. जबरदस्त समोरच्या दिशेने स्ट्रेट डाउन दी ग्राउंड. सीधी बैट नो बकवास. न ठोकेगा न रोकेगा ओनली झुकेगा नहीं सर. सत्तावन्न धावा 57. काय बॅटिंग लाईन राहिली आहे स्वप्नीलच्या माध्यमातून. 22 धावा वैयक्तिक 35 धावा. जबरदस्त स्ट्रोक जबरदस्त. नानोसोवरती चढवलेला हल्ला. ओहो शफल लावून खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल चांगला बॉल चांगला कमबॅक. चांगला कमबॅक केलंय आता. षटकाराची हॅट्रिक स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक लगावलाय. बॉल जाईल एक टप्पा घेत. बस काय भावा खेचल्या तिथे 4 धावा. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. बॉक्स मध्ये असे चुरगेसह तुमच्या समोर जोडले जातील. हायड्रोटेक वॉरियर्स युवती विपक्ष मॅच असणार आहे. आपण पाहायला गेलं जय महाराष्ट्र 11 युवती या दोन्ही टीमच्या दरम्यानचा मुकाबला असणार आहे. एका बाजूला आयकॉन खेळाडू जय महाराष्ट्र 11 या टीम मधून आपण पाहायला गेलं तर मारुती सुरगे आणि दुसऱ्या बाजूला हायड्रोटेक वॉरियर्स युवती या टीम कडून पाहायला गेलं तर आयकॉन खेळाडू महेश नारकर. आणि टॉस देखील आपण घेणार आहोत. आमचे शशिकांत सूर्यवंशी दादा यांच्या उपस्थितीमध्ये आपण या मॅचचा टॉस घेणार आहोत. त्याचबरोबर पाहायला गेलं तर जेडी डॉक्टर साहेब आपल्याला देखील विनंती करेन आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये म्हणजेच आपल्या खेळपट्टीच्या दिशेने टॉस मॅचचा आपण घेणार आहोत. जाऊया टॉसच्या दिशेने. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुमच्या समोर जोडले जातील आशिष जी सोरगे सर. थँक्यू.
थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच, एका बाजूला जय महाराष्ट्र युवती तर दुसऱ्या बाजूला हायड्रोटिक वॉरियर्स. आवाज थोडा कमी ठेवा डीजे. डीजे टॉस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत थोडासा आवाज कमी ठेवा. नितीन याला मगाच्या मॅच मध्ये 100 रुपयाचा पारितोषिक होतं आणि ते 100 रुपयाचं पारितोषिक नितीनला दिलं जात आहे. खूप चांगली गोलंदाजी राहिली. जाऊया टॉसच्या दिशेने. डॉक्टर झेंडे यांच्या माध्यमातून नेक्स्ट मॅचचा टॉस. चला कॉल कोणाचा असेल? जय महाराष्ट्र युवतीचा कॉल असेल. स्विंग द टॉस. आणि काटा मागितला होता, आलाय तो काटा. टॉस जिंकलाय जय महाराष्ट्र युवती संघाने. आणि मारुती दादा हे निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. आतापर्यंत किती मॅच जिंकल्यात, किती मॅच लॉस झालाय? आतापर्यंत 2 मॅच जिंकलोय आणि 1 मॅच लॉस झालाय. मागील मॅच थोडीशी चुरशीची पाहायला मिळाली. या मॅच मध्ये तशीच रणनीती आहे की थोडंसं काही चेंजेस आहेत टीम मध्ये? नाही, त्याच पद्धतीचे सर्व खेळाडू म्हणजे काही चेंजेस नाहीत. टॉस तुझ्या बाजूने राहिलेला नाहीये. तुम्ही किती मॅच जिंकल्यात, किती मॅच गमावल्यात? 2 मॅच झालेले आहेत. 1 मॅच जिंकलो आणि 1 मॅच हारलेलो आहे. तिसरी मॅच आहे तुमची. समोरची टीम जर पाहायला गेली तर आदित्य आणि मारुती सारखा अगदी ऑलराऊंडर खेळाडू मात्र पाहायला मिळतात. परंतु या मॅच मध्ये जिंकण्याचा प्रयत्न नक्कीच तुमचा असेल. परंतु काय स्ट्रॅटेजी आहे की ही मॅच तुम्हाला जिंकण्यासाठी? स्ट्रॅटेजी म्हणजे आम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करावा लागेल, एक 60-65 पर्यंत. कारण की पहिली मॅच आम्ही 40 मध्ये पण आम्ही चांगला डिफेन्स केला होता. आता 50-55 रन केला तरी आम्ही चांगला डिफेन्स करू. गोलंदाज कुठले तू पाहतोयस? कारण ज्या पद्धतीने जर पहिली इनिंग जर पाहिली गेली तर तुम्हाला बॅटिंग करायची आहे, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी असेल की जो आपण स्कोअर करतोय त्या गोलंदाजाकडून, कुठल्या गोलंदाजाकडून तुझ्याकडून जास्त अपेक्षा असतील? मिलिंद एक आहे आणि आय थिंक एक चेंजेस करण्याचा प्रयत्न करेन. आणि आपला ज्ञानदेव आहे, ज्ञानू. पॉवर प्लेचं षटक किती महत्वाचं असेल तुझ्यासाठी? पॉवर प्ले खूप महत्त्वाचा असेल, कारण त्या ओव्हरमध्येच जर स्कोअर डिपेंड केला तर पुढच्या जर स्कोअर एक कमी होतो. थँक्यू सो मच. टॉस इथे झालाय. मान्यवरांना विनंती करेन की मी मुख्य व्यासपीठावरती आसन व्हायचं. टॉस जिंकलाय जय महाराष्ट्र युवती संघाने आणि टॉस जिंकत असताना फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय हायड्रोटेक वॉरियर्स या संघाला. बॅटिंगसाठी जाऊया कॉमेंटरी बॉक्स मध्ये. पूर्वार्धाचा खेळ समोर झाला. उत्तरार्धामध्ये ऐकूया सेकंड इनिंगची कहाणी, अर्थातच आदर्श यांची जुबानी. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेने. सौरभ सोरटी आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. सॅकिंग एंडवरती आपण पाहतोय बॅटर तयार आहेत. प्रतीक वतनदार. पहिलाच बॉल पंच केलाय. अप्रतिम सुख पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स अगदी जमिनीला गुदगुल्या करत सीमा रेषे बाहेर येतो युवती प्रीमियर लीग. चौकार. अगदी पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. चौकार आलाय. सौरभ सोरटे यांच्यावरती मात्र आक्रमण जडवले गेले. प्रतीक वतनदार. फुलटॉस बॉल यावेळी फटकामध्ये हवेमध्ये फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. कॅच ड्रॉप. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. पकडा कॅच, जिंका मॅच. कॅचेस विन द मॅचेस. आणि पहा अगदी आमच्या आयोजनाचा बादशाह, मायक्रो मॅनेजमेंट सागर पाटील हे देखील तुम्ही पाहताय अगदी या मॅच मध्ये खेळत असताना. यस, पहा अगदी स्क्रीन वरती त्यांना दाखवलं जात आहे सागर पाटील, ज्याचा वन ऑफ द बेस्ट मायक्रो मॅनेजमेंट आणि पूर्णपणे खूप चांगलं आयोजन त्याच्या माध्यमातून. हो, आणखीन एक दर्जेदार अप्रतिम कमालीचा बॉल. अगदी डॉट बॉल आला. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल. युवती प्रीमियर लीगचं एक दमदार पर्व आज आपण अनुभवत आहोत. YPL 1.0 आणि दुपारचं सत्र पूर्णपणे उन्हाचा तडाखा आणि त्यामध्ये मॅच आपण पाहतोय. यावेळी आणखीन एक चांगला बॉल. सुजित शेवाळीची अनुपस्थिती आणि तदनंतर मात्र पूर्णपणे जबाबदारी आहे प्रतीक यांच्यावरती. आणि ती जबाबदारी पार पाडणार का हे प्रश्नचिन्ह आहे, कारण तब्बल धावा बनवलेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीममध्ये. पहिल्या इनिंगमध्ये बनवल्या 62 धावा आणि या 61 धावा 62 धावांचं आव्हान आहे. आणि या धावांचा पाठलाग करत असताना स्ट्रायकिंग एंडवरती दीपक सज्ज आहेत. 5 धावा आले 4 बॉलच्या पाठीमागे. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. चांगली गोलंदाजी सौरभ सोरटेच्या माध्यमातून. ओ माय गॉड, यावेळी पहा चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून येतात बॉल पर्यंत. चांगली फिल्डिंग, स्टॉप केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय वेगाने. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 2 धावा आल्या या बॉलवरती.
आक्रमण निश्चितच करावं लागेल. सुजित शेवाळे या मॅच मध्ये असतात तर निश्चितच गोलंदाजी देखील तितके चांगली आहे. अक्षरशः 2 षटक त्याने जबाबदारीच्या हाताळले असते, यात कोणतीही शंका नाही. आणि बॅटिंग करत असताना देखील त्याच्या नावाचा डंका जो ज्याप्रमाणे या मैदानावरती राहतो तो राहिला असता, परंतु आज तो विंग मध्ये खेळतोय. आयकॉन खेळाडू म्हणून त्याची भूमिका आहे. यावेळी लॉफ्टेड स्ट्रोक, अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. ताकद नजाकत या दोन्ही गोष्टींचा परफेक्ट मिलाव. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. डीजे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13 धावा आणि अगदी गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहिलं तर विराज शेळके गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. अगदी सातत्याने रफ्तार म्हणून त्यांची ओळख आहे. आज मात्र ते देखील दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती. अगदी पाहायला गेलं तर कबीर 11 शेकेवाडी या टीमकडून परफॉर्मन्स करताना पाहायला मिळत आहेत. स्वप्नीलची दर्जेदार बॅटिंग राहिली आहे. आता विराज गोलंदाजी तितकी चांगली करावी लागेल. टप्पा पडल्यानंतर यावेळी पहा इनसाइड आउट अप्रतिम फटका पाहायला मिळतो. बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षकांची अगदी धावा धाव बॉल पर्यंत पोहोचलेत. फेकी चांगली आहे. दरम्यानच्या 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. गोलंदाजीमध्ये एफर्ट चांगले टाकावे लागतील, कारण या मैदानाचा विचार केला अगदी हवेच्या विरुद्ध दिशेने तुम्हाला परफॉर्मन्स करायचा आहे. तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. लाईन आणि लेंथवरती पूर्णपणे नियंत्रण ठेवावं लागेल. आक्रमण निश्चित पाहायला मिळाले. जिथे आपण पाहिलं तर प्रतीक वंदनदार यांना पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून मोठा फटका आला. तदनंतर मात्र 2 धावा आणि तदनंतर स्ट्राईक शॉट टाकली ठेवली आहे. 62 धावांचं आव्हान आहे. 15 धावा आल्यात. इथून पुढे रिक्वायर्ड 100चा विचार केला 12च्या सरासरीने बॅटिंग करावे लागेल. यावेळी पहा अगदी ऑफसाईड ऑफ स्टंप ठेवायचा होता शरीरापासून दूर, परंतु पंचांचा इशारा येतोय. इट्स अ नो बॉल नाहीये. येस वाईट साठी रेफर केलंय. या थर्ड अंपायर वैभव दादा आपण पाहतोय. येस प्रणय येस इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल होलाय. अवांतर धाव येते धावफलकावरती. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड. पहा अगदी दूध का दूध पाणी का पाणी, पूर्णपणे व्हाईट बॉल आहे. बॉल तयार होत आहेत पुन्हा एकदा विराज शेळके. यावेळी अप्रतिम चेंडू, अप्रतिम क्लास होता. काय चेंडू बदलाय, जबरदस्त पूर्णपणे ब्लॉक होल. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्या चेंडूला म्हटलं जातं तो चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये हाताळला. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचा. विराज शेळके यासाठी जाणले जातात. आणि आज येवती प्रीमियर लीग मध्ये पाहायला गेलं तर कबीर स्पोर्ट शेळकेवाडी या टीम मधून मला परफॉर्मन्स करण्याची संधी का मिळाली याचं ज्वलंत जिवंत आणि उत्तम उदाहरण. चांगली गोलंदाजी यावेळी शरीरावरती टाकला होता, हे चांगलं आहे. यासाठी जाणले जातात. आणि ज्या प्रकारे ग्राउंड जो स्क्वेअर लेगचा झोन आपण पाहतोय टिकला झोन आहे आणि त्याच झोन वरती मात्र गोलंदाजी अटॅक करायचा आहे. आणि प्रतीक वंदनदार एक मोठा बॅट्समन आहे, त्याला थांबवायचं असेल तुम्हाला अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. 62 धावांचं आव्हान आहे. आतापर्यंत मात्र धावफलकाचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन दी बोर्ड. कोणती विकेट नाहीये आतापर्यंत, कोणाचं काही बिघडलेलं नाहीये. परंतु इथून पुढे मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल, कारण सुजित शेवाडी कुठेतरी या मॅच मध्ये नाहीये. सुजित शेवाडीची नीतीचं पूर्णपणे जागा भरून काढावे लागेल आणि प्रत्येक वतनदार त्यासाठी ओळखले जातील. विराज शेळके पुन्हा एकदा तयार होत आहेत. चांगली गोलंदाजी करण्याची त्यांच्या तिकडे देखील क्षमता आहे आणि मागील बॉलवरती तेच आपण पाहिलं.
यावेळी मिडॉनला केलाय फटका चांगला आहे निघून चाललाय वन बाउन्स अगदी क्षेत्ररक्षक स्वप्नील येत आहेत फिल्डिंग चांगली होती आहे फेकी देखील तितकी दर्जेदार आणि तदनंतर मात्र सिंगल धाव दुसऱ्या धावेचा कॉल दीपक थोडेसे चाचपडले परंतु धाव घेत नाही आहेत चांगली गोलंदाजी होती आहे पूर्णपणे अचूक मारा अगदी धावसंख्या एकने पुढे सरसावली जाते आणि एकेरी दुहेरीने जसं म्हटलं जातं थेंबे थेंबे तळे साचे आणि त्याचप्रमाणे मात्र धावा धावफलकावरती येत आहेत धावा कसे येत आहेत धावा येणं महत्त्वाचं आहे कारण 62 धावांचं आव्हान आहे बॉल तयार यावेळी फुलटॉस लोअर फुलटॉस होता फटका चांगला आहे फ्लिक ऑफ द रिस्ट पॉवरफुल सक्सेसफुल इट्स अ ब्युटिफुल हाय अँड हँडसम येतोय षटकार डीजे अटॅक करायला गेलेत पूर्णपणे पॉझिटिव्ह माइंडसेटने बॅटिंग करायची आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र आक्रमण करत असताना आलेला षटकार आतापर्यंत 5 बॉलचा केस झालाय 2 ओव्हर एक बॉलचा केस शिल्लक आहे अजूनही बॉलर तयार यावेळी पहा हलक्यात आणि घेऊन काढलाय पूर्णपणे जमीनलगत बॉल चाललाय पाठीमागे टिकलं झोन आहे सिंगल धाव प्राप्त होते पंचांचा इशारा त्या ओव्हरची झाली समाप्ती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या मात्र धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 25 रन्स ऑन दी बोर्ड लॉस ऑफ आतापर्यंत कोणती विकेट नाहीये कारण अगदी ज्या प्रकारे खेळ आपण पाहतोय दीपक आणि प्रतीक वतनदार दीपक यांनी आक्रमण करायला सुरुवात केली 6 बॉल 15चा खेळ वैयक्तिक आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आलेला आहे आणि प्रतीक यांचा विचार केला तर 6 बॉल केलेत आणि 9 धावा म्हणजे स्ट्राईक रोटेट भानगड नाही आहे 6 बॉल जेव्हा स्ट्राईक मिळते मला अटॅक करायचं आहे मला ही धावसंख्या बनवायची आणि या धावांचा पाठला करत असताना मात्र आतापर्यंत 2 षटक समाप्त 25च्या घरामध्ये स्ट्रायकिंग इनवरती तुम्ही पाहताय प्रतीक वतनदार सातत्याने पाहायला गेलं तर मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात एक विक्टोरियस परफॉर्मन्सची गरज आहे या मॅचमध्ये तो विक्टोरियस परफॉर्मन्स आता कोणाच्या बाजूने लागणार जिथे आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडवरती प्रतीक आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती फिरकीचा अगदी अप्रतिम गोलंदाज लेफ्ट हँडेड म्हटलं तर सातत्याने लेग कटर करण्याचे जे ॲडव्हान्टेज आहे आणि या मैदानावरती लेफ्ट हँडेड गोलंदाजाची खासियत राहिली आहे आणि कोणावरती पडणार भारी गोलंदाजी ट्रॅकवरती सौरभ सोरठे मॅन फ्रॉम येवती सज्ज झालाय वैयक्तिक दुसरं षटक संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी हे षटक महत्त्वपूर्ण असेल स्ट्रायकिंग एंडवरती प्रतीक बॉल तयार सौरभ सोरठे पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय फटकावेमध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच ड्रॉप क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच जिंका मॅच असं म्हटलं जातं यावेळी कॅच ड्रॉप झालाय कॅच कोणाचा ड्रॉप केलाय प्रतीक यांचा कॅच तुम्ही ड्रॉप केलाय आणि एखाद्या खेळाडूचा जेव्हा कॅच ड्रॉप होतो तेव्हा त्याच्याकडे निश्चितच एक वेगळा कॉन्फिडन्स निर्माण होतो आत्मविश्वास वाढतो आणि तोच आत्मविश्वास आता प्रतीक यांना दाखवावा लागेल मोठी फटकेबाजी केली जाईल का विजयाच्या दिशेने तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला या मैदानावरती पूर्णपणे दादागिरी दाखवावी लागेल मोठे फटके खेळावे लागतील बॉलर सौरभ याच्या अगेन्स्ट मात्र तुम्हाला आक्रमण करणं थोडंसं अवघड जाईल परंतु संघर्ष करावा लागेल यावेळी दिशा खरा पंचांचे हात समांतर म्हणजेच व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्राज मध्ये धाव ऍड होईल सिंगल हे धावसंख्या पुढे सरसावतीये 28 धावा 28 रन्स ऑन दी बोर्ड पुन्हा एकदा सौरभ यावेळी पहा प्रतिम चेंडू टप्पा पडल्यानंतर काटा बदलतोय काय गोलंदाजी आहे जबरदस्त पूर्णपणे अगदी फलंदाजाला बीट होऊन बॉल चालला यष्टीरक्षक आपण पाहतोय उमेश साठे यांच्या हातामध्ये बॉल निघून गेला चांगली गोलंदाजी होती भेदक मारा जबरदस्त अटॅकची गरज आहे अटॅक केला यावेळी फटका निघून जातोय अगदी क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देतोय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येवती प्रीमियर लीग शानदार रुबाबदार बहारदार स्ट्रोक षटकार हे परंतु हे आमचे अनुभवी खेळाडू क्रिकेटवरती खूप सारे प्रेम दाखवतात आणि आज ते देखील पहा लाईनमॅनच्या स्वरूपात उभे आहेत
यावेळी खूपच बाहेर टाकलाय व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून एक्स्ट्रास मध्ये 10 ऍड होईल. आणखीन एक धाव फलक पुढे सरसावण्यासाठी मदत होईल, जिथे धावसंख्या जाऊन पोहोचतीये. धावसंख्या 35 धावा, 35. यावेळी कट करायचा होता, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव ऍड होईल, कारण आउटची संधी आहे. यावेळी सौरभ चुकी करतायत. एक धाव ऍड झाली धावफलकावरती. 36 धावा धावफलकावरती लगावले जात आहेत. येणारे बॉल विचार केला ना इक्वेशनचा, येणारे बॉल आहेत 14 आणि बनवायचे धावा 26. म्हणजे प्रतीक यांनी पूर्णपणे ज्या प्रकारे जबाबदारी घेतली आहे, त्यांच्या बॅटमधून देखील एक मोठा फटका आला. दीपक यांना विसरून चालणार नाहीये, यांच्याकडे देखील क्षमता आहे आक्रमण करण्याची. बॉलर तयार. ओ ऑन द राईट खेळायचा होता, चांगला बॉल. सागर पाटील यांच्या डोक्यावरून बॉल टपली देऊन पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव ऍड होते. पहा आज आयोजन केलंय अगदी 3 दिवसांचा क्रिकेटचा महासंग्राम आपण या मैदानावरती अनुभवतोय. अगदी कोणी स्वप्नात देखील पाहिली नसेल अशा प्रकारची स्पर्धा आणि मायक्रो मॅनेजमेंट. अगदी ज्या प्रकारे त्यांचा उल्लेख झाला होता कराड तालुका प्रीमियर लीगसाठी, कोणाला दृष्टी असते कोणाला दूरदृष्टी असते, परंतु सागर पाटील कोणताही कोर्स न करता आज अगदी मॅनेजमेंट पूर्णपणे शिकलेत आणि कशा प्रकारे आयोजन असावं याचं उत्तम उदाहरण. आणखीन एक दर्जेदार बॉल, अप्रतिम डिलिव्हरी. ओव्हरची झाली समाप्ती, जिथे आपण पाहिलं तर 3 षटकांचा केस समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 37 धावा. दिशेने जिथे पहा प्रेक्षक वर्ग आपल्यासाठी जोडला गेलाय, जागा मिळेल तिथे हा प्रेक्षक वर्ग. थँक्यू सो मच आदर्श. 9व्या मॅचच्या दिशेने ड्रिंक ब्रेक झालाय. आणि कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहायला गेलं तर अगदी जो ड्रोन व्ह्यू कालच्या दिवसामध्ये ड्रोन व्ह्यू ज्या पद्धतीने आपण पाहायला मिळाला ओमसाई MTCच्या माध्यमातून, खूप चांगलं टेलिकास्ट पहिल्याच दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये आपण जर पाहायला गेलं ना तर अगदी हा संपूर्ण ड्रोन व्ह्यू आपल्या TV स्क्रीनवरती दाखवला जातोय. आपण पाहू शकता अगदी मैदान आणि भैरवनाथ मंदिर आणि आजूबाजूचा हा परिसर आणि त्यामध्ये वसलेलं हे छोटंसं गाव निसर्गाच्या सानिध्यामध्ये. आणि संपूर्ण हा ड्रोन व्ह्यू मात्र आपल्या कॅमेऱ्यामधून टिपला जातोय. हा संपूर्ण ड्रोन व्ह्यू जवळ मॅचच्या दिशेने सचिन पहिलाच बॉल अवांतर धावसंख्येमध्ये षटकाची सुरुवात मात्र केली गेली आहे. जिथे आपण पाहायला गेलं तर या मॅच मध्ये किती बॉल किती पाहिजे 12-24चं समीकरण. मिस्टॅमिक स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सचिन अप्रतिम झेल. विकेटचं पतन, फलंदाज बाद, बॅक टू दी पॅव्हिलियन. जावं लागेल माघारी. प्रतीक होते, कुठलीही चुकी न करता सचिनही कॅच पकडली आणि माघारी धाडलाय प्रतीकला. बॅक टू दी पॅव्हिलियन. DJ
विकेट आली इनेट नंबर 3 मध्ये दाखल होतो असताना नवीन बॅटर उमेश आलेत. महेश आलाय. सचिन गोलंदाज स्ट्राईक वरती. सचिन पाहायला मिळतोय. पुढचा बॉल बाटला ब्रश झालाय. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये. एक धाव सिंगल येते. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. आपण जर पाहायला गेलं तर खूप चांगली क्रीडा स्पर्धा YPL 1.0 येवती प्रीमियर लीग 2025 हे भव्य दिव्य पहिलं पर्व आपण अनुभवत आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न पुढे सातत्याने टप्पा ओव्हर पिच हाताळला जातोय. यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर अगदी अचूक टप्पा अचूक लाईन लेंथ मात्र ती गोलंदाजी जास्त मोठ्या फटक्यापासून वचिटवली आणि सागर पाटील यांच्यावरती कॅमेरा अगदी फ्लाय स्लिप तैनात आहेत. स्लिपला उभे आहेत. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाठीमागच्या क्षेत्रामध्ये आणि हा संपूर्ण ड्रोन व्ह्यू भैरवनाथ मंदिर दाखवलं जात आहे आणि आजूबाजूचा परिसर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आणि हे मैदान. फुल टॉस बॉल मिड विकेटला. ओ हो 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 ओ माय गॉड. एका हातामध्ये विराज होता. कुठली चुकी केली नाहीये. बॉल काढला मुंबईच्या भाषेमध्ये. एका हातामध्ये पकडलाय झेल. अगदी हाताला फेविकॉल चिपकवलाय त्या पद्धतीने ही कॅच हातामध्ये पकडली. हा ऍक्शन रिप्ले ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल होता. लोअर फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती एका हातामध्ये जजमेंट जुळलं आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन. डीडी सरांकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. अप्रतिम अप्रतिम यार. काय कॅच. कालच्या दिवसामध्ये देखील निखिल चोरगे यांची व्हायरल झालेली कॅच होती. आज विराज व्हायरल झालाय. भाऊ व्हायरल झाला. काय कॅच पकडली. काय ती कॅच होती. कॅच होती की ही मॅच होती. अप्रतिम अप्रतिम. ओमसाई एमटीसी याच्यासाठीच ओळखला जातो आणि तेजाने मात्र अगदी चांगलं कॅमेरा वर्क. वेदू देखील आज आलाय. 3 दिवस झालं वेदू देखील खूप चांगला कॅमेरा वर्क वेदूच्या माध्यमातून शरीरापासून थोडासा दूर ठेवला आहे. चांगलं षटक तिथे. 2 धावा खर्च करत असताना 2 विकेट मिळवल्यात सचिन जाधव यांनी. स्वतः संघ मालक आहेत. त्यांना देखील माहिती आहे मॅच किती इम्पॉर्टंट आहे आणि या मॅच मध्ये अगदी आपण जर पाहायला गेलं तर 39 लॉस ऑफ दी 2 विकेट. आता येणारे बॉल असतील 6 आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत 23 धावा. 6 चेंडू 23 ची गरज. 6-23 चं समीकरण. डॉक्टर झेंडे यांच्याकडनं विराजसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. जी कॅच तुम्ही पकडलीत 100 रुपयाचं पारितोषिक. डीडी सरांकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. बघा पैसा महत्वाचा नसतो. कौतुकाची थाप महत्वाची असते आणि अशी व्यक्तिमत्व आपल्या येवती पंचक्रोशीमध्ये आहेत. प्रत्येक खेळाडूंवरती शाबासकीची थाप म्हणून डॉक्टर झेंडे असतील डीडी सर असतील असे बरेच मान्यवर खेळाडूंच्या पाठीशी. आपल्या गावातला खेळाडू आपल्या विभागातील खेळाडू मोठा बाबा हीच त्यांची अपेक्षा असते. रोहित काटकर पैलवान इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. मिड ऑफ होता. मिड ऑफच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला बॉल. किरण बॉल पर्यंत पोहोचतोय. बॅकअप देखील तेवढं चांगलं पाहायला मिळतंय. एजे कालच्या दिवसामध्ये एजेच्या माध्यमातून देखील चांगली कॅच पकडली होती. लॉंग ऑफ क्षेत्र अगदी तैनात आहे. बाकी कुठेही तो फिल्डिंग करत नाही आणि लॉंग ऑफ मध्ये त्याचा झोन आहे. 5 बॉल 21 ची गरज आहे. षटकर मारावाच लागेल. जबरदस्त स्ट्रोक. फटका फसलाय. स्वप्नील कॅच ड्रॉप. ओ माय गॉड. कॅच तर ड्रॉप झालीये. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. विकेट किपर एंड कडे क्लिअर केलाय थ्रो आणि तिथे संदीप सर 3 धावा. संदीप सर 3 धावा. येस थँक्यू. 3 धावा.
3 धावा डी मध्ये गेले ना, डी मध्ये गेली. अंपायर सांगतात 3 धावा आहेत. यस 3 धावा आहेत, 3 धावा आहेत. अंपायरचा डिसिजन हा अंतिम निर्णय असेल. तिसरे पंच देखील सांगतायत, कारण बघा तुम्ही बॉल कुठेही फेकला तर ओव्हर थ्रोच्या धावा आहेत, त्या इंटेन्शनली नाही आहे. बरोबर सांगतायत पंच, ऍक्सिडेंटल आहे त्यामुळे काही करू शकत नाही. बघा जरी बॉल कुठल्या दिशेने गेला तरी बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेलाय, त्यामुळे तुम्हाला ती धाव घेणं महत्वाचंच आहे. 2 धावा पळून आणि 1 डिक्लेअर स्वरूपाची 1 धावा, अशा टोटल 3 धावा धाव फलकावरती ऍड होतील. समीकरण बदलेल. खोदून काढलाय, मनगटाचा वापर केलाय अलॉंग द कार्पेट. एजे बॉल पर्यंत अगदी वेगाने येतोय, बॉल कॅरी केली आहे, फेकी गईला जाईल, एकच जाऊ. आता येणारे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये करायचे आहेत 17 धावा. 3 चेंडू 17 म्हणजे 3 बॉल वरती 3 षटकार ठोकावे लागतील. 3 चेंडू 17 ची गरज. लॉफ करण्याचा प्रयत्न, सागर पाटील बॉलच्या खाली, कॅच होईल का? ओ माय गॉड, ओ माय गॉड. कॅच घेण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय, बॉल हातातून निसटला. सागर पाटील होते अगदी मिडॉनला, बॉल भरपूर हवेत होता. एलिव्हेशन तितकं प्राप्त झालं नाहीये, परंतु प्रयत्न चांगले होते. भरपूर वेळ बॉल हवेत. 2 चेंडू 16 ची गरज, 2-16 ची गरज. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून उडवलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, किरण बॉल परत येतोय. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये करायचे 15 धावा. 1-15चा समीकरण. चला जय महाराष्ट्र युवती आणि टीम हायड्रोटेक वॉरियर्स आपण तयार राहा. टॉस जिंकलाय जय महाराष्ट्र युवती संघाने, फिल्डिंग करण्याचा निर्णय. भरपूर चांगली मॅच, पुढची मॅच कुठेही जाऊ नका. जबरदस्त स्ट्रोक आहे आणि चांगला झेल तिथे पुन्हा एकदा विराजच्या माध्यमातून. आणि विराज या आणि या मॅचचा हिरो स्वप्नील यायचे. स्वप्नील प्लेअर ऑफ द मॅच, स्वप्नील शेळके. आपल्याला कॅच साठी कॅश प्राइज आहे. डॉक्टर झेंडे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला आलंय आणि डीडी सरांकडनं 200 रुपयाचं पारितोषिक.